आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. कोरोना हा बॉस. आदितीचा जीव वाचवायला अगदी वेळ पडली तर आपल्या सख्या नातीचा बळी द्यायलाही कमी करणार नाही ती. पूनम, नाव पूनम, कुरळे केस, काळेभोर डोळे, रंग गोरा, उंची 5 फूट 2 इंच, मुंबईत कॉलेजला 3ऱ्या वर्षात शिकते, हॉस्टेलला राहते आणि कॉलेज आणि हॉस्टेलच्या मध्ये एक सामसूम रस्ता आहे. बॉस, पुढे काय करायचं? म्हातारीने खरं खरं सांगितलं तर ठीक, नाहीतर तिची नात जिकडे कुठे असेल ना तिकडून तिला उचलायचं. तिच्या भविष्याचा आणि पुढच्या आयुष्याचा सगळा प्रश्न आता म्हातारी खरं सांगण्यावर अवलंबून आहे. काय म्हातारे, खरं सांगणार ना? तुला शेवटचा चान्स आहे, एकदम लास्ट. चल बोल. नाही साहेब, मी तुम्हाला जे काही सांगितलं तेच खरं आहे. मी माझं उत्तर बदलणार नाहीये. ठीक आहे, आपला शब्द आहे तुला. आता पुढे इथे जे काही घडणार ना तुझ्या बाबतीत ते यापुढे कोणाला काही कळणार नाही. हा बोल. हो येतो, पोचतोच. बॉस, काय झालं? आपल्याला कुठे निघायचंय? तोंड गप्प ठेव आणि दोघांनी ताबडतोब गाडीत बसा. हे कमला, या आधी जे काही घडलंय ना ते फक्त आपल्यातच ठेवायचं. तुला कमिशनरच्या ऑफिस बाहेरून उचललं, त्याच्यानंतर जे काही झालं जर कोणाला बाहेर कळलं ना तर. पूनम नाव आहे ना तिचं? रंग गोरा, कुरळे केस, काळेभोर डोळे, उंची 5 फूट 2 इंच, सध्या मुंबईत शेवटच्या वर्षाला शिकते, हॉस्टेलला राहते. कॉलेज आणि हॉस्टेल याच्यामध्ये एकदम सुनसान रस्ता आहे. नाही, मी कुणालाच काही सांगणार नाही. माझ्या पूनमची शपथ. काय झालं? एवढ्या तातडीने कशाला बोलवलं? अरे अगं बोल ना. असं भूत बघितल्यासारखं काय बघतेस आपल्याकडे? अरे मला तो भूतच वाटतंय. कोण? तू आज जाऊन तुझ्या डोळ्यांनीच बघ. भूत नाही, वादळ आहे, वादळ. आपल्याला सांभाळून राहायला पाहिजे, नाहीतर आपल्या बरोबर विपरीत व्हायला ना वेळ नाही लागणार. काय काय नक्की मॅटर काय? इन्कम टॅक्सने 10 टाकले काय की तुम्ही लपून ठेवलेले पैसे सापडले? नाही, तुम्हाला 8 टाकण्याची कोणी धमकी दिली काय? गप्पा बसा, आता गरम गरम पिठलं नरड्यात होतील आणि कानचा आवाज बंद करीन, समजला? बॉस, हाय काका बोका. हॅलो कोक्का. ए, काय झालं काका बोका? तुझ्या या नाटकी वागण्याचा आपल्यावर काही परिणाम होणार नाहीये. खरं सांग, तू कोण आहेस आणि इथे परत का आलीस आणि कशी आलीस? मी कोण? ही मैत्रीची मुलगी आदिती. माझा लाडका काका बोका असताना तू चक्क मला विसरलास?
खोटं बोलतेस तू. मग खरं काय आहे ते तूच सांग ना. तू परत इथे येऊच शकत नाहीस. का? मी परत येऊ नये म्हणून तू काही प्रयत्न केले होतेस का? बॉस, ॲज अ कार्यकर्ता म्हणून तुम्ही तिला दम भरताय की ती तुम्हाला गुंडाळते हेच काही कळत नाहीये. बोल ना काका बुक्का, खरंच काही प्रयत्न केले होते का? ते महत्वाचं नाहीये. मग काय महत्वाचं आहे? हेच की तू आदिती नाहीयेस आणि तू इथे परत येऊ शकत नाहीस. मी किती माझ्याबद्दल खरं खरं सांगितलं तरी तू ऐकणार नाहीयेस. आपण एक काम करूया का? एकमेकांच्या लेवलला येऊन बोलूयात. म्हणजे मी इथे कशी आले हे तुझ्या नीट लक्षात येईल. कसं आहे ना काका बुका, वाहत्या नदीवर बांधलेलं धरण जर मजबूत नसेल तर पहिल्या पुरातच ते वाहून जातं. काल रात्री पण तसंच घडलं. आधी मी माझ्या भक्तांना मंदिरात हवी होते म्हणून त्यांनी मला मंदिरात बंदिस्त करून ठेवलेलं. तेव्हा मी त्यांचीच होते आणि ते माझे होते. त्यांना जे हवं ते मला देणं भाग होतं. त्यांनी पाणी मागितलं, मी त्यांच्यासाठी पाऊस पडला. ये रे पावसा, तुला देतो पैसा. पाऊस आला धावून आणि त्याच पावसाच्या पाण्यात माझ्या आजूबाजूचं बांध गेलं वाहून. आलं का ध्यानात? आता तुला कळलं असेल मी इथे कशी आले ते.